नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमची ताई लय लवकर उठली होती। आता सगळे काम झाले, कपडे तर सांगूच नका किती होते धुयाला। भैयाचा शाळेचा ड्रेस आणि काल तुम्ही प्रदीपचा वाढदिवस होता तर किती शुभेच्छा दिल्या आर्मी साहेबाला, लय शुभेच्छा दिल्या तुम्ही। तर त्यानं पण तुम्हाला धन्यवाद म्हणलाय, सगळ्या फॅमिलीला, युट्यूब फॅमिली सगळ्याला धन्यवाद म्हणलाय। मा भाऊ म्हणे असाच सपोर्ट करत राहा ताईला, त्याला लय भारी वाटलं। तुम्ही एवढ्या भारी शुभेच्छा दिल्या भावांनो बहिणींनो, तर लय भारी वाटायला लागले मला। मी एवढी खुश झाली माझ्या भावांनो बहिणींनो, सगळ्यांना लय भारी शुभेच्छा दिल्या। लय चांगलं वाटलं, लगे एवढं चांगलं वाटलं, मनाला लय भारी वाटलं। खरंच आपली युट्यूब फॅमिली लय चांगली आहे का, लय चांगली, लय सपोर्ट करते, लगे एवढं भारी वाटतंय मनाला। सगळे चांगले शुभेच्छा देतात हे, तर लयच भारी वाटते। लय माझे भाऊ बहिणी भारी कमेंट करतात, तर तुमचा मनापासून भावांनो बहिणींनो धन्यवाद करते मी। आता तुमच्या ताईला दाजीची वाट पाहायला लागली आता। तर मग हरसूला आज आलता कटाळा, तर हरसू म्हणे मला जायचं नाही मम्मी, म्हणलं जाऊ द्या मग, आता कटाळा आलाय नाही तर असं मी नाहीच म्हणत असते, त्याला घरी राहू देत नसते। पण ते झोपातून उठायचा कटाळा करायला लागलाय आमचा हरसू, नाहीच म्हणतोय मम्मी मला आज नाही जायचं, डोकं दुखतंय म्हणून। मग लवकर झोपायचं बरं, संध्याकाळी हरसू भैयाना आमच्या लवकर झोपायचं नाही, काय नाही, शाळेत जावं लागतंय। मग सकाळी म्हणायचं डोकं दुखतंय। त्याच्या पप्पाला म्हणलं गुड नाईट आणा, म्हणलं इकडं काय मच्छर नाहीत, पण असं डसल्यासारखं वाटू लागलं तर म्हणलं गुड नाईट आणा। तर ते म्हणतोय गुड नाईट लावल्यावर मग जास्त डोकं दुखतंय मम्मी। तर 2 दिवस झाले मी काय गुड नाईट लावलं नाही, बाण्याला बाणा करतेत लेकरं, म्हणतात लावू नको मम्मी गुड नाईट, मग जास्त डोकं दुखतंय। तर 2 दिवस झाले मी काय लावलं नाही, म्हणजे नाही नाही म्हणतोय। म्हणलं जाऊ दे बाप्पा, नाही म्हणतोय तर तरी पण सकाळी उठून म्हणायचं मम्मी मग डोकं दुखायला लागलंच। कचऱ्याची गाडी आली, पण आज काय आपलं जास्त कचरा नाही, म्हणजे कचरच नाही, मग काय जायचं नाही कचरा टाकायला। आज थोडी लवकरच लागले हेडो काढायला, तुमच्या ताईचे झालेत काम। आणि काल लय मनाला भारी वाटलं, भारी शुभेच्छा दिल्या। पहिल्यानं कोणी ओळखत नव्हतं, पण आता सगळे ओळखतात। आता जावापासून चॅनल खोलले तेव्हापासून भारी वाटते मनाला, लय भारी वाटते। पहिले सगळे आपल्याला घरातलेच ओळखायचे ना, आता सगळे वैशाली ताई ताई ताई, तर लय मनाला भारी वाटते। लय भारी फॅमिली भेटली मला, माझे भाऊ बहिणी लय भारी भेटलेत मला, लय चांगलं वाटते। माझे भाऊ बहिणी मला लयच भारी भेटलेत, लगे असे भारी भेटलेत, असे लगे लय वेगळं नातं तयार झाले आपलं भावांनो बहिणींनो। लगे खरंच असं लगे हेच नाही वाटत, लगे एवढी मी इथल्या लांब राहते पण मला माझे भाऊ बहिणी लय भारी शुभेच्छा देतात। काही सणाला शुभेच्छा देतात, काही सण त्योहार असला तर शुभेच्छा, लय मनाला भारी वाटते। लगे लय का लय खुश होते, असं लगे वेगळं वाटतंय। लगे जसं चॅनल खोलल्यापासून लय खुशी वाटते मनाला, लगे असं। आणि बोर पण होत नाही माणूस चॅनल खोलल्यापासून, घरातल्या घरात आपलं काम चालू, घरातले काम करायचे, व्हिडिओ काढायचा, तर लगे असा येळ कधी जातोय तर माहिती होत नाही। लगे एक नंबर वाटतंय, लगे मनाला लय शांती भेटती। पहिलं कसं टीव्ही पाहून पाहून माणूस किती पाहणार, लगे असा कटा येतोय टीव्ही पाहून पाहून, पण शिटीनं तर आता व्हिडिओ टाकते ना, घरातले काम आवरायचे, तर कधी येळ जातोय तर माहिती होत नाही। आता मी हरसू भैयाला म्हणते माझ्यासोबत या जाय भैया एवढं मध्ये, पण हरसू भैया लय लाजतोय आमचा, त्याला मी म्हणते थोडस या जाय, मग सगळ्याला पाहणार आलं मजा येतील, लेकरं बाळा आले तर आलो म्हणतोय थोडंच काहीतरी येतोय ते म्हणतोय मला लाज वाटते, ते येतच नाही। आता गावाकडं ये जाईन ते थोडाफार लेकरासोबत, माझ्या भावांच्या गावाकडे कसं लेकर बाळा असते तर येत असतोय थोडासा, मन असलं तरच येतोय, नाही तर नाही। आणि अशी गरमी आहे सुरतला, पण लय गरमी आहे। पाऊस किती दिवस झाले पडलाच नाही इकडं, लगे बराच दिवस झाला पाऊस पडला नाही। मधात तर लय झडगं चालू होतं, लगे बरंच झडगं चालू होतं, इथला पाऊस सुरू होता, खूप पाऊस सुरू होता। आता ती कूलरची पिन मायाकून जळाली, तुम्हाला कालच सांगितलंय। तर आता याच्या पप्पाला म्हणलं घेऊन जा, म्हणलं त्याला पाणी भरेलं असलं त्याच्यात, मग चालू असलं तर थोडी गरमी, एवढी गरमी होत नाही। तरी बाल्कनीतला दरवाजा रात्रीच्या टायमाला खुल्लाच असतोय। आणि तिथं खडुळीचे पिल्ले आहेत बारीक बारीक, त्यानं घर करेले त्याच्यावरी। काल तर घरात म्हणजे वरून पडले होते ते, खाली 5-6 पडले होते, लगेच बराबर 8च्या टायमाला स्वयंपाकाला लागले मी, आणि वरून पडले तर मला एवढं लेकरानं हैराण केलं। कढईत कांदा तळायला टाकला मी, अंड्याची भुर्जी बनवू लागले, थोडासा कांदा राहिला मग कच्चा, कारण की स्वयंपाकाला लागले आणि लेकरायचं बोलवणं चालू। मग हरसूचे पप्पा म्हणे मला काय मजा नाही आली म्हणे त्या भुर्जीत, अंड्याची पोळी जर बनवली असती तर चाललं असतं म्हणे। मी म्हणलं मी काय करणार, स्वयंपाकाला लागले, म्हणलं खडूळीचे पिल्ले घरात घुसले, लेकरं पण भिवू लागले, म्हणलं खाली पडले होते ते।
बारीक बारीक पिल्ले लेकरायला लय भिवू लागले. मग गॅस बंद केला, थोड्याशा आलूच्या चकत्या तळल्या होत्या तर त्या गाठा होऊन गेल्या ह्या लेकराच्या नांदान. गॅस बंद करू करू मला जावं लागलं तिकडं. मग त्या गाठा झाल्या. मला त्याला मिठातल्या बनवून द्यायच्या होत्या आलूच्या चकत्या. गॅस बंद करू 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 बंद्या गाठा होऊन गेल्या. त्याला खायला काय मजा आली नाही. असं करू लागले. मी म्हणलं दरवाजा बंद करून घ्या, पण आपल्या खिडकीला आहे थोडीशी खिंड तर त्याच्यातून ते पडद्याच्या आतून येऊ लागले. लय हैराण करू लागले रात्री. स्वयंपाकाचा टाइम म्हणलं हे पण या पिल्ल्याला आताच खाली पडायचं का होतं का म्हणलं या खडोळीच्या पिल्ल्याला. स्वयंपाक मग पीठ भिजावताना जावं लागलं. काल लय मूड हाफ झालता, म्हणजे घडी घडी जावं लागलं, घडी घडी जावं लागलं चालूच. आणि भावांना बहिणींना मी घडी घडी सांगते आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर आहे. लय सपोर्ट करा, लगे एवढा सपोर्ट करा तर आपलं चॅनल पुढे नेऊन घाला. लय मेहनत करावं लागते. मी घडी घडी सांगते भावांना बहिणींना लय मेहनत करावं लागते. पुरा व्हिडिओ पाहा, सपोर्ट करायचा, छान छान कमेंडी करायचा. कसा व्हिडिओ वाटते तर मला तर असे तर माझे भाऊ बहिणी लय भारी कमेंडी करते, लय भारी वाटते मला. काल तर आमच्या प्रदीपला लय शुभेच्छा आलत्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या. त्याच्या किती बहिणी झाल्यात माझ्या भावाच्या तर लगे अशा युट्यूब फॅमिली लगे सगळ्या बहिणीनं लय शुभेच्छा दिल्या. लय का लय लगे लय भारी वाटलं. त्याला पण लय भारी वाटलं. कमेंट त्याला तर कमेंट करायला टाइम नसते, पण काल माझ्या भावानं व्हिडिओ पाहून कमेंट केलता तर तुम्हाला पण त्यांना लगे धन्यवाद म्हणलाय. सगळ्या बहिणीला धन्यवाद म्हणलाय. त्याला भारी वाटलं लय. आता तुमचे ताई आता दाजी काय आले नाही. आता हरसू भैयाचा नाश्ता राहिलाय, पण काय माहिती त्याला काय नाश्ता करायचाय. काय नाश्ता करायचाय भैया? आता पप्पाची वाट पाहायला लागलाय ते कधी येतेच म्हणून. चिवडा का? चिवडा तर आपल्याला करायचाय भैया. ते मसाल्याचं पाकिट गावाकडून आणलेलं कुठं आहे काय माहिती. पाहावं लागून कुठं ठेवलंय मी. आता तुम्हाला चिवडा करून द्यायचाय मला. पप्पा म्हणून नुसते मसाले आणायला लावती आणि कुठं पाडून देती तर ध्यान नसतं येईल. चला भावांनो बहिणींनो आपला एवढं मोठा होईन लय. हा छान हा चांगला चिवडा बनवीन, पण पाकिट पाहू लागायचं मला कुठं येतं. हा तुला तर लय आवडतंय ना चिवडा. हे पाहावं लागन कुठं ठेवले मी ते. नाही तर मला पप्पा म्हणती ना लेकरायला बनवून द्यायचं तो गावाकडून आणायला लावलाय ना आता कुठं हार पावलाय. डब्यात ठेवून देत असते मी. एक डब्बाच करेल मसाल्याच्या डब्याला. आता थोडा मसाल्याला डब्बा मोठा आणायचा गोलवाला आणीन, म्हणजे पाकिट ठेवता येते त्याच्यात. मार्केटमध्ये गेल्यावर आणीनच. आता इकडं लय महाग आहे. इथून इथल्यात एवढं महाग आहे. कमी भाव नाही करत हे लोक इथलचे आहे ना भैया. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.